नमस्ते. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत शुगर. हा आजार वाटायला इतका गोड वाटतो, पण खरंच तो गोड आहे का? तर नाही. शुगर हा सगळ्यात भयंकर आजार आहे, जो आपल्याला आतून पोखळ करायचं काम करतो. ज्या पद्धतीने टेबलाला वाळवी लागल्यानंतर टेबल आतून पोखळ होत जातो, त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीला जर शुगरचा आजार झाला तर तो व्यक्ती आतून पोकळ होत जातो. त्याच्यामध्ये मग त्याच्या पायांचे त्रास जाणवायला चालू होतात, त्यानंतर डोळ्यांचे प्रॉब्लेम जाणवायला लागतात, त्यानंतर माणसाचा चिडचिडेपणा जाणवायला लागतो. हळूहळू करून माणसाचं मेंदू हा लहान बाळासारखा होत जातो. यामुळे त्या व्यक्तीला तर त्रास होतोच, परंतु त्यांच्या पूर्ण कुटुंबाला सुद्धा त्याचा सगळं त्रास सहन करावा लागतो. आता शुगर आपल्याला आहे हे आपल्याला कसं कळणार आहे? तर त्याची सुरुवातीचे काही लक्षणं आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जास्त गोड खावंसं वाटणं, ज्यामध्ये तुम्हाला थकवा जाणवणं, ज्यामध्ये तुम्ही लघवीला कंट्रोल न होणं, वारंवार लघवीला जाणं, रात्रीतून तुम्हाला 2 ते 3 वेळा लघवीला जावंसं वाटणं, किंवा तुम्हाला म्हणजे एकदम विकनेस फील होणं, अशी काही लक्षणं आहेत जी शुगर होण्या अगोदर आपल्याला जाणवतात. याच्यावर जर वेळीच उपाय केला तर शुगर हा आजार वाढत नाही, परंतु आपल्याला ही लक्षणं कळत नाही आणि आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. कारण आपल्या घरामध्ये कामं असतात, धावपळे असतात, यामुळे आपण आपल्या स्वतःकडे एक लक्ष देत नाही. पण मग ज्यावेळेस आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला गोळ्या चालू करतात. मग 200ची शुगर असेल तर ती वाढते, हळूहळू करून 300, 350 आणि 400 एवढी जर शुगर आपली झाली तर कदाचित आपल्याला इन्शुलिनची इंजेक्शनं सुद्धा घ्यावी लागतात. एक गोळी खाल्ली की आपले 10,000 जाऊन आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात. मग त्या गोळ्यांचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये एवढं वाढतं की ते एक विष तयार व्हायला चालू होतं. मग एक दिवस जरी गोळी घेतली नाही तर आपलं शरीर बेचैन होत जातं आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागतं. मग रोज उठलं की आपल्याला गोळ्या घ्याव्याच लागतात. मग ह्या गोळ्या ह्या चांगल्या आहेत का? तुम्ही जर गोळी घेत असाल तर गोळी म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल आलं. हळूहळू करून आपलं आयुष्य ह्या गोळ्यांमुळेच कमी होत चाललेलं आहे. तर गोळ्या जर आपल्याला घ्यायच्या नसतील आणि कुठल्याही इंजेक्शन जर आपल्याला घ्यायचे नसतील तर याच्यासाठी काय करायचं आहे? तर याच्यासाठी घरगुती उपाय तर आहेतच. जसं बघायला गेलं तर कारल्याचा रस म्हणा, किंवा अशा काही पौष्टिक गोष्टी आहेत. पण मला सांगा, त्या पौष्टिक गोष्टी आपण खातो का? तर आपण त्या गोष्टी खात नाही किंवा आपल्या जिभेला ते आवडत नाही. मग हे सगळं जर नसेल करायचं, आपल्याला पथ्य पाणी जर पाळायचे नसतील, आपल्याला गोळ्या जर घ्यायच्या नसतील आणि आपल्याला शुगरही नको असेल, तर याच्यासाठी काय करायचं? तर याच्यासाठी तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध झालेली आहे आपली लुमिराईज. तर ह्या लुमिराईज काय आहे? ह्या लुमिराईजला निर्माण करणारे आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर रिस्पेक्टेड डॉक्टर प्रेम जाधव सर, त्याचबरोबर कंपनीचे ॲडमिन डायरेक्टर रिस्पेक्टेड डॉक्टर विजय गायकवाड सर, त्याचबरोबर लकी गवळी सर, यांच्या माध्यमातून ही लुमिराईज कंपनी आज जन्माला आलेली आहे. आणि ही लुमिराईज कंपनीची त्यातली एक शाखा आपल्या ओझरमध्ये आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या थेरपीज मिळतात, ज्यामध्ये रिबॉन बेड आहे, ज्यामध्ये लुमी 777 आहे, ज्यामध्ये लुमी 999 आहे, ज्यामध्ये पल्स पॅड थेरपी आहे, फायबॉल थेरपी आहे. अशा वेगवेगळ्या थेरपी आहेत. या थेरपी घेतल्यामुळे तुमच्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं आणि ब्लड सर्क्युलेशन झालं तर शुगरची जी नस आहे आपल्या पाठीच्या मणक्यातूनच गेलेली असते. तर पाठीच्या मणक्यातली जी 7 नंबरची नस आहे ही आपल्या स्वादुपिंडाकडे गेलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही थेरपी घेणार आहात तेव्हा त्या स्वादुपिंडाकडे जाणारी नस ॲक्टिव्ह होणार आहे. ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्यातलं ब्लड सर्क्युलेशन तुमचं चालू होईल आणि रक्ताच्या माध्यमातून आपल्या अन्नातली साखर त्या स्वादुपिंडाला मिळणार आहे. ज्यावेळेस त्या स्वादुपिंडाला साखर मिळते त्यावेळेस अगोदरची जी साखर आहे ती वितळून आपल्या रक्तातून बाहेर पडते. मग तुम्हाला थोडंसं शुगर थोड्या काळ वाढल्यासारखी वाटेल आणि नंतर ज्यावेळेस स्वादुपिंड तुमचं साफ होऊन जाईल मग आपल्या अन्नातली साखर त्या स्वादुपिंडाला मिळणार आहे आणि स्वादुपिंड स्वतः इन्शुलिन बनवणार आहे. आणि मग जर स्वादुपिंड स्वतः इन्शुलिन बनवायला चालू केलं तर तुम्हाला बाहेरच्या कोणत्याही गोळ्या खाण्याची गरज पडणार नाही. तर अशी ही नैसर्गिक थेरपी आहे आणि तीही ओझरमध्ये विनामूल्य आहे. तर एकदा या आणि अवश्य भेट द्या. धन्यवाद. नमस्ते.